नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसके टेक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजकाल लोक नोकरी सोडून यूट्यूबवरती का येत आहेत आणि तुम्हाला जर यूट्यूब करायचं असेल तर तुम्ही कधी करू शकता, कसं करू शकता किंवा कधी नाही करू शकत, हे सर्व आज मी डिटेलपणे एक्सप्लेन करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, यूट्यूबवरती बरेच यूट्यूब क्रिएटर आहेत जे चांगला व्हिडिओ बनवत आहेत, जे चांगला पैसा कमवत आहेत आणि अशा लोकांना बरेच जण बघतात आणि बघता बघता त्यांच्या मनामध्ये असा विचार येतोय की ते जसे पैसे कमावत आहेत, ते जसे व्हिडिओ बनवत आहेत तसे आपण पण व्हिडिओ बनवू आणि त्याच्यानंतर हे सर्व बघून त्यांच्याकडून शिकून ते सुद्धा यूट्यूब चॅनल ओपन करतात। एक तुम्हाला मी उदाहरण सांगतोय की माझा एक मित्र आहे आणि तो चांगल्या प्रमाणे जॉबवरती होता, चांगल्या नोकरीवरती होता। तोही अशाच प्रमाणे यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचा आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बघता बघता त्याच्या मनामध्ये विचार आला की चला आपण पण एक यूट्यूब चॅनल ओपन करू आणि यूट्यूबवरती काम करू। त्यांनी यूट्यूब चॅनल क्रिएट केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि यूट्यूबवरती जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा तो जॉबवरती सुद्धा जात नव्हता। बरेच दिवस त्यांनी दांड्या मारल्या, बरेच महिने झाले आणि हा यूट्यूबवरती काम करतच होता। बरेच दिवस झाले त्याला यूट्यूबवरती काम करून, बरेच त्याने व्हिडिओ क्रिएट केले, बरेच महिने झाले, पण त्याला यूट्यूबवरती सक्सेस मिळाला नाही। कारण काय? कारण त्याच्याकडे तेवढा टॅलेंटच नव्हता, कारण त्याला चांगले व्हिडिओज बनवता येत नव्हते, चांगलं बोलता येत नव्हतं। बस त्यांनी दुसऱ्यांना बघून त्यांनी यूट्यूबची सुरुवात केली। बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले, पण याला यूट्यूबवरती सक्सेस काही मिळेना। त्याच्या यूट्यूब व्हिडिओवरती व्ह्यूज जास्त येत नव्हते, म्हणून तो डिप्रेशन मध्ये गेला आणि डिप्रेशन मध्ये जाऊन त्यांनी यूट्यूब सुद्धा सोडून दिलं आणि काही दिवस झाले त्याच्यानंतर तो जिथं जॉबवरती होता तिथं विचारण्यासाठी गेला आणि त्याच्यानंतर त्या जॉबवाल्याने त्याला सांगितलं की तू बरेच दिवस दांड्या दिलेल्या आहेत, बरेच दिवस मोडलेले आहेत, म्हणून तुला जॉबवरती काढण्यात आलेला आहे आणि तुझ्या जागेवरती त्याच नोकरीवरती दुसरा घेतलेला आहे। तर बघा मित्रांनो, त्याने दुसऱ्यांना बघून यूट्यूब चालू केलं, यूट्यूबची सुरुवात केली, व्हिडिओज बनवले, पण त्याला यूट्यूबवरती सक्सेस मिळाला नाही। का? कारण त्याच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नव्हते, सबस्क्रायबर वाढत नव्हते आणि यूट्यूबमुळे त्याने नोकरी सुद्धा सोडून दिली, त्याचा जॉब सोडून दिला आणि एकीकडून याचं यूट्यूब सुद्धा गेलं आणि दुसरीकडून त्याची नोकरी, त्याचा जॉब सुद्धा गेला। तर मित्रांनो, तुम्ही असं करू नका। तर आता मी तुम्हाला सांगतोय की यूट्यूब कधी करायचं, कसं करायचं आणि कधी करू नये। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी नोकरी करत असाल किंवा एखादा जॉब करत असाल तर त्याच्यासोबत तुम्हाला जर यूट्यूब करायचं असेल तर तुम्ही ॲज अ पार्ट टाइम यूट्यूब करा। तुम्ही नोकरी सुद्धा करा, एखादा जॉब सुद्धा करा, त्याच्यानंतर तुम्हाला जर टाइम भेटला तर तुम्ही यूट्यूब सुद्धा करा आणि जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती सक्सेस झाले, तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज येऊ लागले, तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि तुम्हाला जेव्हा वाटलं की चला आता आपण यूट्यूब फुल टाइम करूया, तेव्हाच तुम्ही यूट्यूब फुल टाइम करू शकता। प्लीज असं करू नका। तुम्ही जर एखाद्या चांगल्या कामधंद्यावरती असाल, एखाद्या जॉबवरती असाल, एखाद्या नोकरीवरती असाल तर तुम्हाला चांगला पगार भेटत असेल किंवा एखादी तुम्हाला चांगली सॅलरी भेटत असेल तर तो तुम्ही जॉब सोडू नका, ते पण फक्त यूट्यूबसाठी। असं करू नका मित्रांनो। तुम्हाला जर खरंच यूट्यूब करायचं असेल तर तुम्हाला यूट्यूबवरती चांगलं काम करावं लागेल, रेग्युलर राहायला लागेल आणि तुमच्यामध्ये तो टॅलेंट सुद्धा पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ बनवता आले पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, याच्यानंतर तुम्ही यूट्यूबवरती या। ओके, समजलं? तर मित्रांनो, प्लीज करून तुम्ही अशी चुकी करू नका आणि हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एवढाच उद्देश होता की तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। थँक्यू। खतम।